आज बघा आम्ही आलेलो आहे गार्डनला। सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर श्रीषाचा खूप हट्ट होता की मम्मी चल आपण बाहेर जाऊन येऊ। तर मग मला पण कैऱ्या घ्यायच्या होत्या लोणचे बनवण्यासाठी, म्हणून मग आम्ही कैऱ्या घ्यायच्या म्हणून याच्या बाजूला जे दिसतं आहे तिथेच भाजीपाला मिळतो, तिथून कैऱ्या घेण्यासाठी आलेलो होतो। पण मग श्रीषा म्हटली मम्मा मला थोडा वेळ खेळू दे मग आपण जाऊ। मग म्हटलं ठीक आहे। मग आम्ही तिथे थोडा वेळ खेळलो, पण दुपारची वेळ असल्यामुळे इथे अजिबात गर्दी नव्हती। आणि आजकाल इथे छान असे पिजन यायला लागलेले आहेत आणि सारखे असे उडताना दिसतात, त्यामुळे ते दृश्य एकदम छान दिसत आहे बघा। आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण छान असे खेळणी आहेत, त्यामुळे लहान मुलं इथं आल्यानंतर बघा छान अशी खेळू शकतात। आणि इथे मोठा ट्रॅक पण आहे, तिथं पण आम्ही एक राऊंड मारला। आणि नंतर घरी आल्यानंतर आम्हाला भूक लागली होती, मग उडदाची डाळ बघा मी एक 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली होती। मग म्हटलं चला आपण दहीवडे बनवूयात। आणि दहीवडे बनवण्यासाठी बघा डाळ छान असे 4 ते 5 तास भिजवल्यानंतर 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी। आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आणि छान अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाणी यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे पाणी आपण यामध्ये घालू शकता। जास्त पाणी आपल्याला मिक्सरमध्ये फिरवताना घालायचं नाहीये। हे बघा मी अगदी 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे। अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बघा मी छान असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आणि आता आपण एका भांड्यामध्ये ते काढून घेतलेलं आहे। नंतर आपण यामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा मीठ आणि बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओल्या नारळाचे काप घालून घेते आहे। ओल्या नारळाचे काप ऑप्शनल आहेत, पण हे जर घातले तर वडे तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबात फुटण्याचे वगैरे चान्सेस राहत नाहीत किंवा अजिबात फुटत नाहीत। त्यामुळे जर आपल्याकडे ओल्या नारळाचे तुकडे असतील तर ते नक्की घाला आणि त्याची टेस्ट पण अतिशय छान लागते। जर आपल्याला जिरे पावडर नसेल वापरायची, आपण 1 चमचा जिरे घातले तरी चालेल। नंतर बघा सर्व साहित्य मी छान असं फेटून घेतलेलं आहे। एक 5 मिनिट आपल्याला छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे। नंतर बघा इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेते आहे, म्हणजे तेल जास्त शोषून घेणार नाहीत। आणि वडे बनवत असताना बघा मी यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे। अगदी चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे आपल्याला, अगदी जास्तच अगोदर आपल्याला सोडा घालून ठेवायचा नाहीये। जेव्हा आपण वडे बनवणार आहोत त्याच्या अगोदर लगेच सोडा घालायचा आहे, त्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून आपण बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि नंतर बघा कढईमध्ये आपण स्पूनने जर वडे सोडायला गेलो तर ते वडे बघा पटकन असे खाली पडत नाहीत। अशा वेळी एक सोपी ट्रिक सांगते, त्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, पाणीचा हात घेऊन आपण जर वडे बनवले किंवा ते मिश्रण जर घेतलं आणि नंतर तेलामध्ये सोडलं तर त्याचे वडे पटकन असे सुटले पण जातात आणि ते वड्यांचा आकार पण छान येतो। त्यामुळे उडदाचं पीठ हे चिकट असल्यामुळे त्या हाताला चिकटू नये म्हणून तुम्ही अगोदर पाण्याचा वापर हाताला लावून वडे बनवू शकता। फक्त तेलामध्ये वडे टाकत असताना पाणी तेलात पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, नाहीतर तेल अंगावर पण उडू शकतं। त्यामुळे व्यवस्थित असे वडे बनवून घ्यायचे आहेत बघा। आणि हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर वडे काढून घेतल्यानंतर आपण ते पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत। नंतर त्यासाठी हिरवी चटणी बनवणार आहोत बघा आपण। हिरवी चटणी बनवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी येथे, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि 1 नारळाचा तुकडा घेतलेला आहे आणि अगदी 4 ते 5 फुटाणे घेतलेले आहेत। आपल्याकडे हरभरा डाळ असेल, फुटाणा डाळ असेल तर आपण ती पण वापरू शकता। अगदी 4 ते 5 फुटाणे घेतलेले आहेत। यामध्ये हलकंसं 2 चमचे पाणी घालून बघा मी मिक्सरला छान असं वाटून घेते आहे। यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी म्हणजे चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला ज्या प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला यामध्ये पाणी घालून
नंतर एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचा आहे. 1-2 मिनिट बघा मी नंतर मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे. इथे बघा दही छान असं घट्टसर झालेलं आहे. दही घालत असताना एक टिप्स म्हणजे दही जर अतिशय घट्ट व्हावं असं वाटत असेल तर हलकंसं कोमट दुधामध्येच आपल्याला विरझण घालून घ्यायचं आहे आणि एक 4 ते 5 तास आपण फ्रीजच्या बाहेरच हे दही लावून घ्यायचं आहे आणि लावून झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ते दही थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. नंतर बघा यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे. दही कितपत आंबट आहे यानुसार आपण साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण मी यामध्ये 4 चमचे साखर घालून घेतलेली आहे. आणि साखर जशी विरघळते तसं दह्याचं मिश्रण बघा अतिशय मऊसूद आणि एकदम छान असं त्याचं टेक्स्चर येऊन जातं. असं टेक्स्चर आल्यानंतर समजून जायचं की दही आपलं छान असं तयार झालेलं आहे. नंतर वडे बघा पाण्यात घातलेले आहेत त्यामुळे ते पाणी सोक करून घेतात. ते आपल्याला छान असं पाणी यातलं निथळून घ्यायचं आहे आणि नंतर दह्यामध्ये हे वडे घालून घ्यायचे आहेत. यावरतीच आपण हिरवी चटणी जी बनवलेली होती ती घालून घेणार आहोत. नंतर यावरती अगदी चिमूटभर लाल मिरची पावडर घालून घेते आहे. जर आपल्याला आवडत असेल तर आपण चाट मसाला पण यावरती घालू शकता. नंतर बघा यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी आणि मस्त असे दही वडे तयार झालेले आहेत. खूप जास्त उष्णता आहे त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे बनले आहेत ते.